गावच्या विकास कामावर आजपर्यंत पृथ्वीराज देशमुख आणि माझी सभापतींनी काय काय निधी दिला? आता तसं सांगायचं म्हटलं तर हिंगणगावात जो निधी आला आहे तो पूर्णपणे जिल्हा परिषद माध्यमातून किंवा पंचायत समिती माध्यमातून किंवा माजी आमदार फंडातून त्यातूनच निधी आलेला आहे. आणि तो निधी एवढा हिंगणगावात दिलेला आहे की सांगू शकत नाही, एवढा निधी दिलेला आहे. आता जिथं मी उभा आहे ते माझ्या पाठीमागला रस्ता, एक तो पण रस्ता 2.25 कोटीचा रस्ता मान्य पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी दिला आहे. किंवा आता विद्यमान सरपंच 10 वर्ष गावात आहेत तरी मराठी शाळा ते हायस्कूल शाळा हा रस्ता कितीतरी 30-35 वर्ष झालं असा जर रस्ता पडून आहे. आमदार फंडातून किंवा खासदार फंडातून त्यांना हा रस्ता उपलब्ध करता आला असता तर ते करू शकले नाहीत. एवढी पोरं शाळेत, गावातील सगळ्या लोकांची पोरं शाळेत जाते पण रस्ता होऊ शकत नाही. ही का होऊ शकत नाही? का होऊ शकत नाही म्हणजे आमदार साहेबांचं काय आहे, हिंगणगावावर प्रेमच नाही पहिली गोष्ट.